जैसे जैसे भंडारा नगराध्यक्ष चुनाव करीब आ रहा है, शहर के पॉलिटिकल माहौल में काफी हलचल देखी जा रही है। जहां ये जानने की उत्सुकता बढ़ गई है कि आने वाले चुनाव के नतीजे किसके पक्ष में होंगे, वहीं इस बात के साफ संकेत मिल रहे हैं कि दलित कम्युनिटी बड़ी संख्या में बहुजन रिपब्लिकन अलायंस के कैंडिडेट निर्मला गोस्वामी के सपोर्ट में एकजुट हो रही है। पॉलिटिकल हलकों में ऐसा कहा जा रहा है कि इस बढ़ते सपोर्ट का अन्य पक्षों के इलेक्शन पर गंभीर असर पड़ने की संभावना है। निर्मला गोस्वामी ने भंडारा शहर के अलग अलग वार्ड में कैंपेन किया। इस दौरान उन्होंने नागरिकों से बातचीत की। उन्होंने कहा कि यह भंडारा शहर के ओवरऑल डेवलपमेंट के लिए उनकी लड़ाई है और वह नागरिकों के आशीर्वाद से यह लड़ाई जीतेंगी। जब वह नगर सेवक और उपसभापति थी तब उन्होंने भंडारा म्युनिसिपल काउंसिल में बहुत सारे डेवलपमेंट के काम किए, जिससे लोगों को फायदा हुआ है। अब वह फिर से नगराध्यक्ष पद के लिए चुनावी मैदान में है और उन्होंने भरोसा जताया है कि लोग निश्चित रूप से उनके साथ खड़े होंगे। गोस्वामी की चुनावी रैली को लोग खासकर दलित समुदाय का बहुत सपोर्ट मिलता दिखा है। अगर ऐसा होता है तो पॉलिटिकल एक्सपर्ट्स काँग्रेस, भाजपा, शिवसेना, राका जैसे को बड़ा झटका लगने की संभावना जता रहे हैं। मी दीपक जनबंधू, आझाद बहुजन रिपब्लिकन आघाडी या आघाडीचा संयोजक आहे। आपला प्रश्न जो आपण केला त्याला उत्तर असं आहे की या शहरामध्येच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये फुलेशाहू आंबेडकरवादी विचारधारेला मानणारा एक मोठा मतदार वर्ग आहे, परंतु नेहमी या मतदार वर्गाला डावलण्याचं काम इथल्या प्रस्थापित पक्षांनी केलेलं आहे। या मतदारांचा फक्त मतदार म्हणून किंवा मतदान म्हणून वापर केला जाते, परंतु यांच्या प्रश्न अधिकारांवर बोलण्यासाठी कुठलाही प्रस्थापित पक्ष समोर येत नाही। म्हणून आम्ही यंदा ठरवलं की वोट पण आमचा आणि राज्य पण आमचा, म्हणून आम्ही नारा दिलेला आहे, वोट भी हमारा और राज भी हमारा। आणि अशातच आम्ही सर्व फुलेशाहू आंबेडकरवादी विचारधारेच्या लोकांनी ही आघाडी तयार केली आणि या आघाडीच्या माध्यमातून आम्ही या निवडणुकांना सामोरे जात आहोत। नमस्कार, जय भीम। मी निर्मला अशोक गोस्वामी नगराध्यक्ष पदाकरता उभी आहे आणि मी यापूर्वीही प्रभागमध्ये म्हणजे 3 ते प्रभाग असताना मी नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे आणि सभापतीसुद्धा राहिलेली आहे। मी स्वच्छता विभागाची सभापती असताना वार्डातील आणि प्रभागातील आणि शहरातील सुद्धा, कारण सभापती असल्यामुळे शहराचे सर्व कामं म्हणजे सभापती असल्यामुळे होते, तर स्वतः म्हणजे मजुरांना घेऊन किंवा JCP वगैरे मोठे मोठे जे नाल्या सफाया आहेत, बाकीच्या स्वच्छतेच्या, म्हणजे शहरातून आठवड्यातून एक तरी दिवस मी बाकीच्या शहरामध्येही म्हणजे जायची आणि स्वतः लक्ष देऊन उभं राहून मी कामं केलेले आहेत तिथे मजुरांच्या सहाय्याने, JCPच्या सहाय्याने। आणि त्याच्यानंतर महिला बाल कल्याण सभापतीसुद्धा होती। त्या कारकिर्दीमध्ये सुद्धा मी महिलांचे प्रश्न सोडवलेले आहेत आणि सुवर्णजयंती शहरी रोजगार योजनेची मी तिथे पण अध्यक्ष म्हणून राहिलेली आहे महिला विकास संस्थेची। तर त्या विकास संस्थेच्या वतीने महिलांचे प्रश्नसुद्धा सोडवलेले आहेत। महिलांना रोजगाराचे प्रशिक्षण देणे, कम्प्युटर प्रशिक्षण देणे, त्याच्यानंतर शिलाई प्रशिक्षण, ब्युटी पार्लर, मुलांसाठी सुद्धा कम्प्युटर वगैरे, ड्रायव्हिंग, तर याच्यामुळे कसं मुलांना रोजगारसुद्धा मिळालेला आहे, महिलांनासुद्धा मिळालेला आहे। तर मी विक्रांत भागरे, भीम आर्मी भंडारा जिल्हा अध्यक्ष। हे स्थानिक स्वराज्याचे जे इलेक्शन लागलेले आहेत याच्यावर आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा दौरा आहे भंडारा जिल्ह्यामध्ये। आणि आपण बघत आहात की शहरामध्ये आज BJP झालं, शिवसेना झालं आणि शिवसेनेचे आमदार म्हटलं तर आज पवनी आणि भंडारा विधानसभेचे आमदार आहेत। त्याचबरोबर आमच्या मोहाडी आणि तुमसर विधानसभेचे आमदार राजू कारेमोरे आहेत। तर आज देवेंद्र फडणवीस साहेब या भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यात असताना आतापर्यंत गेल्या 5 वर्षामध्ये भंडारा ते बालाघाट तुमसर महामार्ग आज अतिशय दुर्दैवी अवस्थेमध्ये असल्यासारखं दिसत होतं आपल्याला। लोकांना इतकं त्रास झालं, किती लोकांचे जीव गेले आणि किती लोकांचे हातपाय तुटलेले आहेत। आणि येणारे जाणाऱ्या जे स्टुडंट आहेत शाळेमध्ये, विद्यार्थी वर्ग जो सायकलनी येते त्यांना अतिशय दुःखद म्हणजे दुःखी व्हावं लागत आहे। आणि त्याच्यानंतरमध्ये दाब्यामध्ये गेल्या ह्या 3 महिन्याआधी एका मुलीचं ट्रेलरमध्ये दबून सरी तिचा ॲक्सिडेंट झालेला होता। पण हे जे प्रस्तावित आमदार आहेत यांना दिसत नाही की एखाद्या शाळेच्या मुलाचा जीव जातला, हे बघत आहेत की रस्त्याची व्यवस्था नाही आहे, ते दिसत नाही त्यांना। पण आज मुख्यमंत्री आल्याबरोबर त्यांनी रोडाचे सौंदर्यीकरण चालू केलेले आहेत। दिसत आहे की जितके मोठे भंडारा तुमसर महामार्गावर मोठे मोठे खड्डे पडलेले होते, आज मुख्यमंत्री येत आहेत म्हणून त्यांनी त्या रस्त्याची सुधारणा चालू केलेली आहे। तर आम्हाला असं बघायला दिसत आहे की
आज मुख्यमंत्री आल्याबरोबर हे प्रस्तावित आमदार कामाला लागतात. तर आमची एक मागणी आहे की मुख्यमंत्र्यांनी दर हप्त्यामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये दौरा करावा आणि लोकांची समस्यांना कुठेतरी गतिमान करावा. जय भीम. महाराष्ट्र 24 के लिए जाहिद शेख, भंडारा.